लावलं की सगळे चंदणी शिष्य दिसतात, चंदन लावणारे. यांचा गुरु कीर्तनकार बुक्का लावित असेल तर हे बुक्के लावतात सगळ्याला, कारण वळण लागलंय. यांनी मोठी माळ घातली की सगळे लहान मोठी माळ घालतात. एकदा असं म्हणतात, पूर्वी काष्ट्याचे धोतर असायचे, पायांच्या साड्या काष्ट्याच्या होत्या, नऊवारी साड्या, तर काष्ट्याचे धोतर होते. तर कधीतरी त्याचं ढिरी वाढली म्हणून उभा राहिलं की धोतर असं ते काष्टा फिटायचा, त्यामुळे ते लुंगीसारखं व्हायचं. लोकांनी लुंगीच घालायला सुरुवात केली किंवा बसायच्या वेळेस काष्टा सोडायला लागला. आणि त्याचा सुटला असेल, पण नाही, आमच्या बापाचा काष्टा सुटला होता, आमचा देखील आता सुटलाच पाहिजे. एथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती. आमच्या घराण्यात एक पद्धत आहे, म्हणतात की आम्ही सवळं 1 वर्षानंतरच धुतो. अरे किती घाण होतं. नाही, असलं तरी काही नाही. आमच्या आजोबांनी धुतलं नव्हतं, आमच्या बापानी धुतलं नव्हतं, आम्ही धुत नाही. सगळे बनेन काढून, मला नवल वाटतं बनेन काढून का बसतात जेवायला, अजून मला रहस्य नाही उलगडलं. मग अंडरवेअर बदलायला पाहिजे, धोतर बदलायला पाहिजे, सगळंच बदलायला पाहिजे ना. ते तरी घाण असतं, वरचं पार्ट फार घाण नसतो. शर्ट काढलं ठीक आहे, पण बनेनही काढतात, उघडं बंब असतात, आणि त्याला ते सवळं म्हणतात. का? आमचा बाप बसत होता, त्याचा आजा बसत होता, आमचे गुरु बसत होते. काही लॉजिक नाही. आणि म्हणून मोठ्यांनी इतकं सायंटिफिक वागायला पाहिजे, इतकं पद्धतशीर वागायला पाहिजे, काटेकोर वागायला पाहिजे की अंधश्रद्धा निर्माण होऊ नये. म्हणून आम्ही गंध कधी लावित नाहीत. मला गंधामुळेच आपले काही शिष्य प्रसिद्ध होतील, साधक प्रसिद्ध होतील. आमचे मार्गदर्शक असे गंध लावित होते, आम्ही पण गंध, माळा, काही नाही. म्हणून वडीलधाऱ्या माणसांनी कसं वागावं हे समजलं पाहिजे, कारण त्याला ते धर्म समजतील. म्हणून आपण अनुकरण दाखवलं पाहिजे. आमचे काही साधक तिरुपतीला आम्ही सगळे घेतो, अनिता कड आणि सुजाता भंडारे यांना जेऊच वाटेना, कारण काही असोत. 2-4दा सांगितलं पण नाही म्हणले. आता बाकीचे कोणी थांबतं थोडीच आहे, यांच्याकरता कोणी थांबणार नाही, मलाही कळतंय. त्यांना म्हटलं, तुम्ही जर नाही खाल्लं तर उद्या दुसऱ्या ट्रिपला हे सगळेजण तुम्हाला टाळतील, वाळीत पडावं लागेल. माहिती आहे कसं वाळीत पडतं तुम्हाला माहिती आहे? 7 ब्राह्मण जुन्या काळात अगदी सवळ्यातले निघाले, मजल दरमजल करेल एका जंगलातून जात असताना खूप तहान लागली. इतक्या सवळ्यातले होते की कोणाच्या घरचं पाणी चालत नाही, मरायला टेकले, तहानेने इतके व्याकुळ झाले. एक चांभार होता, त्यानं कातडं भिजवलेलं होतं, त्याच्यात पाणी होतं. त्याला म्हणले, पाणी आहे का? म्हणले, मी चांभार आहे, चालतो का? आता हे म्हणले, आता खरं म्हणजे चालत तर नाहीच, पण ठीक आहे म्हणले, पण दुसरं पाणी नाही का? नाही म्हणले, हेच आहे, कातडं भिजवलेलं आहे याच्यामध्ये. आता हे म्हणले, मरण्यापेक्षा तर घेतलेलं बरं. म्हणून 6 जण पिले, 1 जण म्हणला, मेलो तरी चालेल पण मी नाही पाणी पित, यांच्यासारखे परफेक्ट होते, तेव्हा नका पिऊ. हे पिले. नंतर त्यांनी सांगितलं की म्हणले, हा बदमाश आता गावात म्हणेल की आपण चांभाराच्या घरचं पिलो. त्या काळात फार तयारीचे लोक होते बरं का, वाळीत टाकणारे. बाटला असं म्हणून. तर हे म्हणले, आपणच सांगू की हाच पाणी पिला, आम्ही पिलो नाहीत. 7 जण एकीकडे, एका जणाचा आवाज कुठं जाईल?
उद्या यांना असंच म्हणले असते, ढोंग करतात हे, घरी खाताना आम्ही पाहतो, इथे मुद्दाम होऊन करतात, आज सगळ्या बदनाम्या करतील सगळे साधक. मग गपचूप गुपचूप खाताना आम्ही पाहिलं, नाही खाल्लं तरी. म्हणून वेगळे पण दिसता कामा नये. लहान पोरांशी खेळताना जसं असतं, सगळ्यांशी गोडी गुलाबीनं, फार आपलं स्टँडर्ड सांभाळू नये, नाही एकट्यालाच बसावं लागणं. पूर्वीच्या काळचे सासरे बुवा असे गेले, असं केलं की एक 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 दिवाणखान्यातून बस एकटाच, कुत्रं येत नाही, ते नौकर पाणी आणून देतं, कप बसा स्टँडर्ड सांभाळीत. अरे हसणं आहे, खेळणं आहे, विनोद आहे, सगळ्या गोष्टी आहेत. चौरंगी चिरा पाहिजे माणूस. शेखर सहज म्हणायचे, सोमाणी म्हणजे आमचा चौरंगी चिरा आहे, म्हणले कशातही बसवा. विनोद असेल, काय येत नाही असं वाटलं पाहिजे. अरे बापरे, एथ वडील जे जे करीती, तया नाम धर्म ठेविती. ह्या मृत्यू लोकात जे ब्रह्मर्षी किंवा राजर्षी श्रेष्ठ झालेले असतात आणि ते जे जे कर्म करीतात त्याला सर्वसामान्य लोक धर्म असे नाव देतात आणि त्याचेच अनुष्ठान उपासना सर्वसामान्य करीतात. तुकारामांनी एक कीर्तनाची दिशा दिली, विणा घेऊन उभे राहिले आणि एक वारकरी संप्रदायाला एक भजनाचा असा तो प्रकार दिला. आज सगळेजण अनुकरण करतायत. सुधारणेची आवश्यकता आहे, पण दिलाय ना, त्याने केलं म्हणून प्रसिद्ध झालं ते कीर्तन. उत्तर हिंदुस्थानात नामसंकीर्तन वेगळ्या रीतीनं प्रसिद्ध झालं आणि महाराष्ट्रात वेगळ्या रीतीनं झालं, दक्षिणेत पुन्हा वेगळ्या रीतीनं झालं. पण नादब्रह्म उपासना आहे. भक्ती नादब्रह्मातून कशी प्रगट होते याचे काही धडे त्यांनी प्रत्येक संतांनी दाखवले, ते गिरवले त्यांच्या अनुयायांनी. म्हणून महाराष्ट्र उभा आहे वारकरी संप्रदायाचं हे घेऊन. त्याच्यात ज्ञानेश आणि तुकारामांचं आणि एकनाथांचं फार मोठं ऋण आहे हे सगळं उभं करण्यामध्ये आणि सगळा समाज पिढी वाचवण्यामध्ये फार मोठं ऋण आहे. आणि हे त्यांनी केलं नसतं तर ते समाधिस्थ अवस्थेत नेहमी राहिले असते तर वळण लागलं नसतं पिढ्यानं पिढ्या. हे ऐसे असे स्वभावे मनोनी कर्मण सांडावे, विशेषे आचरावे लागे संती. मी ज्ञानेश्वरी घेतली नसती काय झालं असतं, काय झालं असतं. आज 17वं वर्ष चालू आहे, मी ज्ञानेश्वरी सोमवार आणि मंगळवार सतत घेतो आहे, आपल्या कॅसेट्स होत आहेत. हे नाही केलं कसं समजणार तुम्हाला साधनेमध्ये काय मिळालं, काय अनुभव आले, काय असतं, काही कळणार नाही आणि अंधारासारखं होईल. लोकाला विचारावं जाईल काय होते आम्हाला, तुम्हीच सांगा बरं, मला बुद्धी आहे का नाही तुम्हीच सांगा बरं, मी माणूस आहे का नाही तुम्हीच सांगा बरं, का मी भूतासारखा दिसतो का जनतासारखा दिसतो की भक्तासारखा दिसतो हे दुसऱ्यांनी सांगायचं, काहीच कळणार नाही. म्हणून विशेष आचरावे लागे संती, म्हणून त्या लोकांना विशेष रीतीनं आचरण करून समाजापुढे एक आदर्श उभा करावा लागेल आणि समाजाला वळण लावण्याकरिता फार मोठा कष्ट सहन करावा लागेल.